तर आपला जो राहिलेला पार्ट आहे तो आहे इंटरनल सिक्युरिटीचा. इंटरनल सिक्युरिटी बाबतचं जे प्राथमिक ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की 5 प्रश्न अंतर्गत सुरक्षेच्या टॉपिक खाली विचारलेले आहेत. त्यामध्ये 10 मार्काचे 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि 15 मार्काचे 2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे साधारणपणे आपण बघितलं तर 30 आणि 10 मार्काचे 3 30 आणि 15 मार्काचे 2 30 असे 30 अधिक 30 60 मार्काचं वेटेज. तसं तुलनेनं जास्त वेटेज या ठिकाणी विचारलेलं दिसतं. एवढी अपेक्षा आपल्याला नव्हती की 60 मार्कांचं आपल्याला विचारलं जाईल, ते पण अंतर्गत सुरक्षेवर. हा जो पॅटर्न आहे तो आत्ता दिसून आला, पण याचा अर्थ असा नाही की पुढच्या वर्षी आपल्याला देखील 60 मार्काचं 70 मार्काचंच बघायला मिळेल. तर थोडंफार ते चेंज होत राहतं. मात्र यातनं आपल्याला समजतंय काय, तर इंटरनल सिक्युरिटी हा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार टॉपिक, हा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण कसं होतं, आपत्ती व्यवस्थापनाचा आहे भाग किंवा इंटरनल सिक्युरिटीचा भाग आहे तो आपण थोडासा दुर्लक्षित करतो आणि आपला मेन फोकस GS3 म्हणलं की एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमी या घटकांवर असतो. तर यातनं हा आपल्याला धडा घ्यावा लागेल. चला आता आपण वेळ न घालवता अंतर्गत सुरक्षा या विषयाचा जो भाग आहे तो स्टार्ट करूया. अजून एक ऑब्झर्वेशन इंटरनल सिक्युरिटी बाबत असं दिसतं की प्रश्न हे ओपन एंडेड क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणजे स्पेसिफिक क्वेश्चन कमी विचारलेले आहेत. ओपन एंडेड म्हणजे काय की तुम्ही इंटरप्रिट करा क्वेश्चन, त्याची फोड करा आणि मग त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे हे तुम्हीच ठरवा. ओपन एंडेड ठेवलाय. स्पेसिफिक म्हणजे काय, तर स्पेसिफिक म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणूया की जसं महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा विधेयक पारित केलं, कायदा केला, तो स्पेसिफिक झाला. म्हणजे तुम्हाला जनसुरक्षा विधेयकातील किंवा कायद्यातील तरतुदी माहितीच पाहिजे, तो स्पेसिफिक क्वेश्चन. किंवा अजून आपण उदाहरण घेऊ, शहरी नक्षलवाद म्हणजे काय, तर शहरी नक्षलवाद म्हणजे काही संकल्पना तुम्हाला माहितीच पाहिजे, मग तो स्पेसिफिक क्वेश्चन आहे. इथं स्पेसिफिक क्वेश्चन न विचारता ओपन एंडेड केलाय, इंटरप्रिटेशनला तुम्हाला जागा ठेवलेली आहे. तर आता जो पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडं त्यामध्ये विचारले काय की एक्झामिन हाऊ गव्हर्नन्स डिफिसिट अँड वीक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेझेन्स हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज इन ट्रायबल अँड बॅकवर्ड एरियाज. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स फ्रॉम महाराष्ट्र. ओके, चला आता सगळ्यात आधी महत्वाचं काम काय आपल्याकडं, प्रश्न वाचला, आपण एकदा मराठीत वाचूया. आदिवासी आणि मागास भागांमध्ये प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थिती यामुळे काय होतंय, तर अतिरेकी कारवायांना चालना मिळते आणि ती कशा प्रकारे मिळते याचं परीक्षण करा म्हणताय आणि ते महाराष्ट्रातील उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा म्हणताय. फोड करायची क्वेश्चनची, फोड केलेलं आपल्याला दिसतंय इथं आदिवासी व मागास भागांमध्ये. दुसरं दुर्बल प्रशासकीय उपस्थिती, दुसरा कीवर्ड, आणि तिसरा अतिरेकी कारवायांना. आता हा मराठीत प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला अतिरेकी कारवाया म्हणजे वेगळं वाटू शकतं, पण थोडंसं आपण इंग्रजीमधील प्रश्न आपण बघू शकतो. त्यामध्ये बघा एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज बनल्यावर आपल्याला लक्षात येतं प्रश्न वाचल्या बॅकवर्ड एरिया म्हणलाय, त्यानंतर ट्रायबल एरिया म्हणलाय, म्हणजे प्रश्न तुम्हाला नक्षलवादाविषयी विचारलाय, हे पहिल्यांदा तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. म्हणून मी प्रश्नाला काय म्हणलं, ओपन एंडेड क्वेश्चन आहे. हे आयडेंटिफिकेशन केल्यानंतर तुम्ही प्रश्न वाचतानाच तुमच्या मनामध्ये आपण ही जी इंट्रोडक्शन काय लिहिली पाहिजे याची थॉट प्रोसेस सुरू झाली पाहिजे. सगळ्यात आधी उत्तर लिहिताना आपण पेज इथं या ठिकाणी ड्रॉ करूया. 10 मार्काचा प्रश्न आहे, 2 पेजेस तुम्हाला मिळतील आणि यामध्ये पहिलं तुम्हाला काय लिहायचं आहे, इंट्रोडक्शन लिहायचे 3 ते 4 ओळीमध्ये. इंट्रोडक्शन लिहायची आहे ती कशी लिहायची आहे, प्रश्नाच्या मागणीनुसार लिहायची आहे. प्रश्नात काय विचारले यानुसार. म्हणजे काय लिहू शकाल, जरा विचार करा तुम्ही काय इंट्रोडक्शन लिहू शकाल. अशा प्रकारे इंट्रोडक्शन लिहायची की ती आकर्षक वाटली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. मग त्याला थोडंसं तुम्हाला करंट अफेअर्सची जोड देता येते का हे आपल्याला बघितलं पाहिजे. आता पेपर झालाय,
मी इथं पेपर डिस्कस करतोय, मला वेळ आहे आणि मी लिहू शकतो. मात्र आपल्याला आपला अभ्यास एवढा पाहिजे, आपली थॉट प्रोसेस एवढी फास्ट पाहिजे की मी इथं इंट्रोडक्शन काय लिहिणार आहे हे वाचताना आपण ते बिल्ड केलं पाहिजे. मग इथं आपण काय लिहू शकतो, जसं मागच्या आपण मॅरेथॉन सीझनमध्ये देखील नक्षलवाद हा टॉपिक डिस्कस केलेला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की होम मिनिस्ट्रीचा अहवाल नुकताच जाहीर झालाय. मग तो आपण इथं कोट करू शकतो का? मग करू शकतो. कसा कोट करू शकतो? तर बघा, प्रश्नाच्या मागणीनुसार ते आपल्याला मोल्ड करता आलं पाहिजे. आपल्याकडे कंटेंट आहे पण तो आपल्याला त्या चौकटीमध्ये बसवता आला पाहिजे. म्हणजे कसं की बाबा, गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार नक्षलवादी कारवाईचे प्रसंग कमी झालेले आहेत. ते 200 जिल्ह्यामध्ये केंद्रित होते, ते आता आपल्याला दिसतात की 50 ते 55 जिल्ह्यामध्ये केंद्रित आहेत. हे आपलं सुरक्षा यंत्रणेचं यश असलं, मात्र तरी देखील काही असे जिल्हे आहेत त्यामध्ये आजही नक्षलवादी चळवळी कायम आहेत. उदाहरणार्थ गडचिरोली. अशा प्रकारची सुरुवात तुम्ही 3 वाक्यांमध्ये इथं करू शकता. यामध्ये वाचणाऱ्याला, परीक्षकाला, चेकरला पण काहीतरी वेगळं वाटतं. नाहीतर तुम्ही कॉमन सुरुवात केली, नक्षलवाद म्हणजे काय, जे 90% मुद्दलं करणार आहे. आपलं काम काय, थोडीशी वेगळी, थोडीशी आकर्षक, काही डेटा देता येतोय का, प्रश्नाच्या मागणीनुसार या अनुषंगाने तुम्हाला ते करायचं आहे. चला, आता ही इंट्रोडक्शन झाली. अजून दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला अजून काय करता येईल की इथं डायग्राम तुम्ही काढू शकता. डायग्राम म्हणण्यापेक्षा मॅप या ठिकाणी भारताचा काढू शकता किंवा महाराष्ट्राचा मॅप देखील काढू शकता, कारण महाराष्ट्राच्या संदर्भात तो प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्ही भारताचा मॅप काढला तरी चालतो, मात्र पॉकेट्स दाखवताना तुम्हाला इथं महाराष्ट्राच्या इथं पॉकेट्स दाखवू शकता. प्लस महाराष्ट्राच्या संदर्भात जरी प्रश्न असला तरी भारतामध्ये इतर अजून कोणकोणत्या ठिकाणी बाबा नक्षलवादी चळवळ केंद्रित आहे ते तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी दर्शवू शकता, तिथं गोल करून दाखवू शकता. आणि डायग्राम काढताना म्हणजे आपण अगदी सुबक आकृती काढायची यातला भाग नाही, तो भारत आहे हे फक्त कळलं पाहिजे. या अनुषंगाने एक 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्हाला ते रेखाटायचं आहे आणि पॉकेट्स त्या ठिकाणी दाखवायचे आहेत. आता हे झाल्यानंतर आता आपण निघालोय बॉडीकडं. काय प्रश्न आहे आपला, आदिवासी व मागास भागांमध्ये प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थिती. हेडिंग द्या. आता 10 मार्काचा प्रश्न आहे. तुम्ही इथं 2 हेडिंग देखील करू शकला असता. काय, पहिली म्हणजे प्रशासनातील कमतरता, एक हेडिंग, आणि दुसरं काय करू शकता, दुर्बल प्रशासकीय उपस्थिती. मात्र तुम्ही हे कसं करा, आता 10 मार्काचा प्रश्न आहे, 8वा प्रश्न आहे. तुमचं टाइम मॅनेजमेंट बघा की तुम्ही साधारणपणे योग्य गतीनं पेपर लिहिताय का. तर ठीक असेल तर 2 या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, उपशीर्षक करू शकता. नसेल, तुम्हाला असं वाटते आपल्याकडे वेळ कमी आहे, तर हे शीर्षक तुम्ही 1 करू शकता. काय, प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थिती. आता मात्र जर 15 मार्काचा सेम क्वेश्चन जर विचारला असता तर मात्र तुम्हाला 2 उपशीर्षक करणं भाग आहे आणि त्या अंडर तुम्हाला ते पॉइंट्स लिहिणं भाग आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता की प्रशासनातील काय म्हणूया आपण, कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थिती. आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की आपल्या इथं कुठला कायदा आहे, वन हक्क कायदा. वन हक्क कायदा 2006 याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. मग ते अपयश कुणाचं आहे, प्रशासनाचं आहे. का बरं, की जे वनांचे पट्टे आहेत, तुमच्या जमिनीचे पट्टे आहेत, ते आदिवासी समुदायाला वेळेत मिळत नाहीत किंवा त्याची मालकी नीट आपल्याला प्रस्थापित करता येत नाहीत किंवा कायदेशीर समस्या निर्माण होतात किंवा आपण म्हणूया प्रशासकीय दिरंगाई होते. हा तुम्हाला पॉईंट या ठिकाणी लिहिता येऊ शकतो. अधिक जेवढे पॉईंट्स तुम्हाला जनरेट करता येतील तेवढे तुम्ही मार्क्स घ्या. तर हा पॉईंट लिहून तुम्ही त्याच्या खाली 3-4 वाक्य लिहिण्यात वेळ वाया घालू नका. पॉईंट लिहा, एका वाक्यात सांगा, माहिती असेल तर लगेच उदाहरण द्या. कुठलं उदाहरण देणार, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील द्या, भामरागड लिहा, एटापल्ली लिहा आणि ते उदाहरण तुम्ही काय, त्या उदाहरणानं तो पॉईंट तुमचा सबस्टॅन्शिएट करा. दुसरं उदाहरण मी म्हणू शकतो या ठिकाणी पेसा ऍक्ट जो आहे तुमचा. काय पेसा ऍक्ट आहे, पंचायत एक्सटेन्शन ऍक्ट. आता तो ऍक्ट काय आहे,
स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात. या कायद्याची अंमलबजावणी नीट व्यवस्थित होत नाही. उदाहरण असेल तर द्या. प्रत्येक तुमच्या मुद्द्याला उदाहरण असेल असं नाही. मग ज्या ठिकाणी तुम्हाला आठवतंय पटकन तुम्ही जनरेट करू शकताय त्या ठिकाणी लगेच तुम्ही तो लिहिला पाहिजे. अजून काय प्रॉब्लेम आहे, अजून काय प्रशासकीय आहे, तर शासकीय ज्या तुमच्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा होत नाहीये, त्यामध्ये काही अडथळे येत आहेत त्या स्वरूपाचा. मग यामध्ये शासकीय योजना कुठल्या आहेत त्याची उदाहरणं तुम्ही टाकू शकता आणि त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही अशा प्रकारचा पॉईंट लिहू शकता. अजून काय लिहू शकता की बाबा या भागामध्ये आता हे महाराष्ट्राचा संदर्भ द्यायचा प्रयत्न करायचा. मग महाराष्ट्र म्हणलं की आपण कुठं म्हणू, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि खास करून गडचिरोली जास्त त्या ठिकाणी प्रभावित क्षेत्र आहे. मग त्यामधली नावं उदाहरणार्थ भामरागड, सुरजागड, एटापल्ली हे जे आहेत ना त्यांची नावं कोट करण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करायचा. आता खाणकामासंदर्भात देखील तुम्ही या ठिकाणी मुद्दा काय लिहू शकता. खाणकामाचा काय लिहिणार, खाणकामाचा तर खाणकामाचे प्रकल्प तिथं कार्यान्वित होताना स्थानिक समुदायाची भूमिका विचारात घेतली जात नाही. मग ते तुम्ही कशाला जोडू शकता, ग्रामसभेला जोडू शकता. आणि हे सगळं होतंय आणि म्हणून तिथं काय वाढतंय बाबा, एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटीज वाढतायत. मग तिथं समांतर सरकार स्थापन केलं जातंय. कुणाकडनं, नक्षलवाद्यांकडनं. अशा प्रकारचे जेवढे शक्य होतील तुम्हाला तेवढे 6, 7, 8 पॉइंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आता हे झालंय, मेन प्रश्न तुम्ही ऍड्रेस केलेला आहे, महाराष्ट्राच्या अनुषंगाने उदाहरणं पण दिलेली आहेत. मात्र प्रश्नामध्ये म्हटलेलं नाही की काय केलंय उपाययोजना. जर तुम्हाला वेळ असेल, शक्य असेल तर पटकन महाराष्ट्रानं काय केलंय बाबा, महाराष्ट्रानं काय केलंय या स्वरूपात तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजना. मग काय केल्यात, मग महाराष्ट्र सरकारनं वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले. ते कसे केले त्या संदर्भात तुमच्याकडे डेटा आहे का तो त्या ठिकाणी लिहा. किंवा ज्या आदिवासींकडनं जी वन उत्पादने गोळा केली जातात, तेंदूपत्ता वगैरे, तर त्या संदर्भात योग्य किंमत मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काय केलंय, किंवा ई कॉमर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारनं कसे प्रयत्न केलेत, अशी काही पॉझिटिव्ह उदाहरणं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आणि आता निष्कर्ष जो शेवटचा भाग आपण म्हणतो तो करताना कसं करू शकतो की जरी तुम्हाला आपल्याला हे सगळ्या समस्या दिसत असल्या तरी महाराष्ट्रानं जे प्रयत्न केले त्यामुळं नक्षलवादी चळवळीच्या शीर्षस्थ नेतृत्वानं नुकतीच शरणागती पत्करली. हे करंटची बीट आहे, करंटची न्यूज आहे, त्याचं नाव आहे भूपती. महाराष्ट्र सरकारच्या विशेष प्रयत्नांनी हे शक्य झालेलं आहे. मग तुम्ही निष्कर्ष पॉझिटिव्हली लिहा. जरी हे असं असेल तरी महाराष्ट्र सरकारनं असे प्रयत्न केलेले आहेत. आणि मग त्याचं नाव तुम्ही लिहा, भूपती. जो वाचणारा परीक्षक आहे त्याला समजेल की या टॉपिकच्या विषयीचे जे काही मुद्दे आहेत करंटचे ते त्या विद्यार्थ्याला माहिती आहेत. मग तो तुम्हाला 10 पैकी इतर विद्यार्थ्यांना 4 मार्क देत असेल तर तुम्हाला तो 5 ते 6 मार्क त्या ठिकाणी देईल. मग हे तुम्हाला ऍडव्हान्टेज, हेच तुम्हाला गेन करायचं आहे. शेवटी स्पर्धेचं नाव काय, स्पर्धा परीक्षा आहे. परीक्षेचं नाव काय, स्पर्धा परीक्षा. मग हे प्रत्येक प्रश्नातील 1-2 गुण तुम्हाला इतरांच्या तुलनेत वेगळे ठरवणार आहेत. हा 8वा प्रश्न. त्यानंतर 9वा प्रश्न, भारताच्या सीमावर्ती Yes. येस. 9वा प्रश्न काय, 10 मार्काचाच विचारलाय की भारताच्या सीमावर्ती व संघर्ष प्रवण क्षेत्रांमध्ये, प्रदेशांमध्ये बंडखोरी आणि अतिरेकी चळवळ टिकवून ठेवण्यामध्ये बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा. प्रश्न नीट वाचा, प्रश्नाची फोड करा, प्रश्नाचं इंटरप्रिटेशन नीट करा. 2 आहेत बघा, 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे सीमावर्ती भाग, दुसरं म्हणजे संघर्ष प्रवण प्रदेश, 2 झालं. आणि यामध्ये काय दिसते तुम्हाला, बंडखोरी, अतिरेकी चळवळ याबाबत बाह्य घटकांची भूमिका विचारलेली आहे. मागासारखंच फ्रेमवर्क आहे आपलं. काय करायचं, 10 मार्क म्हणजे 2 पानं, 2 पानात तुम्हाला साधारण उत्तर या ठिकाणी लिहावं लागतं. इंट्रोडक्शन, मागाशी जशी आपण
केली वेगळी, काय केली, गृह मंत्रालयाचा अहवाल टाकला, तसं तुम्हाला करंटची एखादी बीट काय माहिती आहे का, सापडते का, त्या अनुषंगानं प्रयत्न करायचा. हा, तर ही गोष्ट मान्य आहे. प्रॅक्टिकली प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा डेटा आठवेल याची गॅरंटी नाही. यासाठी तुम्हाला तो सराव पाहिजे. काय बाबा, इंटरनल सिक्युरिटीचे कुठले टॉपिक आहे, 4-5 टॉपिक आहेत महत्वाचे. नक्सलिझमवर प्रश्न येणार, माहिती होतं, आला प्रश्न. दहशतवाद एक महत्वाचा आहे, मनी लॉन्ड्रिंग महत्वाचा आहे, शहरी नक्षलवाद एक चर्चेमध्ये आहे. या अनुषंगाने तुम्ही जी तयारी करताय त्याचा कंटेंट तयार करून ठेवायचा आणि तो मोल्ड करायचा आहे. कसा मोल्ड करायचा आहे, प्रश्नाच्या मागणीनुसार. ही इंट्रोडक्शन झाल्यानंतर आता तुम्हाला इंटरप्रिटेशन, बॉडी, सीमावर्ती भाग आणि संघर्ष प्रवण क्षेत्र. आता यामध्ये गफलत व्हायची शक्यता आहे की तुम्ही फक्त सीमावर्ती या भागामध्येच तुम्ही फोकस कराल आणि संघर्ष प्रवण क्षेत्र तुम्ही विसरून जाल. मग त्यामुळे इथं सुद्धा डायग्राम काढायला काय वाव आहे. मग सीमावर्ती प्रदेश म्हणजे कुठले काढणार, भारत काढला, मग त्या ठिकाणी तुम्ही जम्मू काश्मीरचा प्रदेश दाखवू शकता आणि कुठला दाखवू शकता, ईशान्य भारत जो आहे त्या अनुषंगानं बॉर्डरचा प्रदेश आहे. संघर्ष प्रवण क्षेत्र आणि कुठले दिसत आहेत, संघर्ष प्रवण क्षेत्र विचार करा. संघर्ष प्रवण क्षेत्र तुम्ही नक्षलवाद देखील या ठिकाणी या पॉकेटमध्ये दाखवू शकता. इथं डायग्राम काढून म्हणजे पॉकेट दाखवा, जम्मू काश्मीरचा एक भाग दाखवा, ईशान्य भारताचा एक भाग दाखवा, खाली इथं भारतामधील जो नक्षलग्रस्त प्रदेश आहे तो ठिकाणी त्या ठिकाणी देखील तुम्ही ते नमूद करू शकता किंवा तसं प्रेझेंटेशन इथं करू शकता. आता या प्रश्नाच्या मुख्य भागाकडं ते काय म्हणतायत की बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा. मग जम्मू काश्मीरच्या इथं तुम्ही काय सांगू शकता, बाह्य घटकांची भूमिका. जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये तुम्ही पाकिस्तानचं उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकता. मग ते काय करतात बाबा सीमावर्ती प्रदेशामधून, तर काय म्हणूया आपण, राज्य पुरस्कृत दहशतवाद, स्टेट स्पॉन्सर टेररिझम घडवून आणतात. तो ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मुद्दा लिहू शकता. ईशान्य भारत, ईशान्य भारतामध्ये बाह्य घटकांची भूमिका काय, ईशान्य भारतमध्ये तुम्ही बघितलं तर म्यानमार तुम्ही महत्वाचा देश या ठिकाणी करू शकता, चीन करू शकता. या देशांकडून काय केलं जातं तर जे बंडखोर गट आहेत त्यांना एक मदत केली जाते. मग त्या अनुषंगाने हे बाह्य घटक आहेत का, तर 100% बाह्य घटक आहेत. मग तो मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही नमूद करू शकता. किंवा ड्रग ट्रॅफिकिंग सारखा मुद्दा आहे, ड्रग ट्रॅफिकिंग, नार्कोटिक्स आपण जे म्हणतो, तर तो मुद्दा तुम्ही पंजाबच्या अनुषंगाने देखील मांडू शकता. पंजाब हे देखील एक पॉकेट म्हणून तुम्ही दाखवू शकता. पंजाब हे सीमावर्ती भागातलं सांगतो, ईशान्य भारताचं झालंय. प्रत्येकाचे वेगवेगळे पॉईंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आपण काही ठिकाणी सीमावर्ती भागामध्ये काय म्हणलं, स्टेट स्पॉन्सर टेररिझम, काही ठिकाणी आपण म्हणलो की बाबा नार्कोटिक्स, त्याच्यामुळे कसा परिणाम होतोय, बाह्य घटक कोणता आहे तो त्या ठिकाणी आयडेंटिफाय केला. ईशान्य भारतामध्ये म्यानमार, जिथं आता कोणाचं सरकार आहे, लष्कर जुंता म्हणतात त्याला, त्यांचं सरकार आहे, त्यांच्याकडनं कशा प्रकारे त्या ठिकाणी काय म्हणूया आपण काही गटांना मदत केली जाते, त्या संदर्भामध्ये तुम्ही ठिकाणी उदाहरणं देऊ शकता. आता हे ठीक आहे, अजून काय पॉइंट जनरेट करता येतील तुम्हाला की हे बाह्य घटक अजून काय करतायत, की बाह्य घटक हे ठीक आहे, आपण काय बघितलं, घुसखोरी होतीये वगैरे ठीक आहे, त्यानंतर नार्कोटिक्सचा वगैरे प्रश्न आहे तो सगळा बघितला, पण सोशल मीडिया हे सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे. या माध्यमातून काय केलं जातंय, रॅडिकलायझेशन केलं जातंय. कुणाचं, जर आपल्या देशामध्ये असणाऱ्या नागरिकांचं रॅडिकलायझेशन कशाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. कोण करतंय, बाह्य घटक. त्या अनुषंगानं मुद्दा आपल्याला पॉइंट जनरेट करायचे आहेत, व्हॅलिड मुद्दे पाहिजेत, जे महत्वाचे अगदी आपण म्हणूया की ते सुरुवातीलाच लिहिले पाहिजे, ते लिहिलेच पाहिजे, पण अजून कुठले आहेत आणि ते महत्वाचे आहेत ते देखील तुम्हाला नमूद करावे लागतील. अजून काय दिसतंय तुम्हाला, अजून बाह्य घटक बघा, एनजीओच्या माध्यमातून काहीतरी करतात. म्हणजे इंटरनॅशनल एनजीओज जे आहेत, इंटरनॅशनल एनजीओज, त्यांनी काय, त्यांच्यावर आरोप काय होतो की तुम्ही फंडिंग काय करता, दुसऱ्या देशांकडनं घेता आणि कारवाया कुणा विरुद्ध करता, तर भारताविरुद्ध करता. मग एनजीओच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार. मग आता तुम्हाला माहिती आहे की FCRA न्यूज मध्ये बघा, FCRA, व्हॉट इज FCRA, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. जर तुम्ही करंट अफेअर्स नीट फॉलो करत असाल किंवा बुलेटिन जरी वाचत असाल तरी तुम्हाला या न्यूज बद्दल 100% माहिती असणार आहे. मग ही कसली घटक आहे, बाह्य घटक आहे. पॉइंट्स बघा, जेवढे अधिक पॉइंट्स तेवढे अधिक मार्क्स. आणि पॉइंट जनरेट करायचे म्हणजे कोणते पण नाही, व्हॅलिड असले पाहिजेत त्यामध्ये. आता हे आपण एनजीओच्या माध्यमातून बघितलं
तसं अजून कुठले कुठले मुद्दे आपण या ठिकाणी लिहू शकतो बघा. काही वेळा काय होतं, हे बाह्य घटक जे आहेत ते बाह्य घटक आपण म्हणूया की आपल्या इथले जे बंडखोर घटक आहेत ते दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित झालेले आहेत आणि तेथून भारत विरोधी कारवाई करत आहेत. हा पण एक मुद्दा आहे. मग उदाहरणार्थ खलिस्तान चळवळ जी आहे, खलिस्तान चळवळ, मग त्यांना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या कारवाया, मग हे तुम्ही कशामध्ये टाकणार, बंडखोरी याच्यामध्ये. मग खलिस्तानवाद्यांच्या काय म्हणू आपण, खलिस्तानवादी समर्थकांकडनं करण्यात येणाऱ्या कारवाया, हा देखील तुम्ही मुद्दा त्या ठिकाणी ऍड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर हवाला व्यवहार हा एक मुद्दा. हवालाच्या माध्यमातून ब्लॅक मनी जनरेट करून त्याचा वापर कशासाठी केला जातो, तर बंडखोरांना स्पॉन्सर करण्यासाठी. मग हे कोण करतात, बाह्य घटक, हे लक्षात. ठीक आहे. ओके. आता मग पुढं अजून काय म्हणलंय, हे म्हणलं ठीक आहे. आता मेन पॉइंट आपण ऍड्रेस केलाय. मग तुम्हाला काय उपाययोजना तुमच्याकडे असतील तर उपाययोजना देखील तुम्ही थोडक्यात लिहू शकता, कारण विचारलेलं नाही. मात्र उपाययोजना जर शक्य असतील तर एक फ्लो चार्टच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता. म्हणजे कशा पद्धतीने तो फ्लो चार्ट काढायचा आहे, तर फ्लो चार्ट काढायचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत फ्लो चार्टच्या. मग त्यामध्ये तुमच्याकडे अधिक मुद्दे असतील तर तुम्ही काय करू शकता, वेगळ्या प्रकारची आकृती जनरेट करू शकता. मग तुमच्याकडे केवढे मुद्दे आहेत, मग त्रिकोण, चौकोन, गोल, अशा प्रकारे, आणि पटकन पुढच्या क्वेश्चनला जायचं, कारण मेन जो प्रश्न आहे तो आपण व्यवस्थित ऍड्रेस केलेला आहे. ठीक आहे. 8-9 झाले. त्यानंतर पुढचा जो आहे, ओके, काय म्हणलंय पुढचा क्वेश्चन, आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हानांना केवळ बलप्रयोगाऐवजी समन्वय, प्रतिबंध आणि लोककेंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. या विधानाची भारतातील सुरक्षा दल व संस्थांच्या बदलत्या भूमिका व कार्यादेशांच्या संदर्भात चर्चा करा. तर कार्यादेशांच्या हा शब्द वाचून समजत नाही किंवा समजला नसेल तर लगेच इथं आपण इंग्लिशमध्ये रेफर करू शकतो. काय करू शकतो, चेंजिंग मॅन्डेट्स ऑफ इंडिया सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज विथ रेफरन्स टू. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काही वेळा काय होतं आपल्याला की मराठीतला शब्द लक्षात येत नाही, मग तो इंग्रजीमध्ये वाचायचा आहे. प्रश्न वाचल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो मला आधी इंटरप्रिट केला पाहिजे, त्यानंतर मला त्याची फोड करता आली पाहिजे. हे बघा, आजच्या काळातील सुरक्षा आव्हानांना, आता तुम्ही लिहिताना काय करणार, इथनं चालू करणार, काय करणार, समन्वय, प्रतिबंध, लोककेंद्रित दृष्टिकोन. मग हे जे वाक्य दिलंय ते का उगीच दिलंय का, त्याला काहीतरी अर्थ आहे ना. मग यू हॅव टू से समथिंग ऑन दॅट स्टेटमेंट, म्हणजे त्या वाक्याबद्दल तुम्हाला काही ना काहीतरी बोलावं लागेल. आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हाने, मग आजच्या काळातील कोणती आहेत अंतर्गत सुरक्षा आव्हाने, ती तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला लागतील. आजच्या काळातील कुठली आहेत तुम्ही सांगा. इथे या ठिकाणी फ्लो चार्ट लिहू शकता, कारण तो ठिकाणी मेन प्रश्न आहे का तो नाही, पण वाक्य दिलंय म्हणल्यावर त्याच्यावर तुम्ही लिहा. काय लिहा बाबा, आजच्या काळातील आपल्याला कुठली आव्हानं आहेत, तुम्ही लिहिना नक्षलवाद आहे, आम्हाला दहशतवादाचं आव्हान आहे, खोट्या बातम्या, प्रपोगंडा, हे सगळे आव्हान आहेत आपली, किंवा खोट्या माहितीचा प्रसार आहे, ही अंतर्गत सुरक्षेला असणारी आव्हान आहेत. मग त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी फ्लो चार्ट काढला पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊया. हे बघा, आता हे अंतर्गत सुरक्षा आहेत ना, या ठिकाणी तुम्ही सायबर सिक्युरिटी लिहू शकता, संघटित गुन्हेगारी लिहू शकता, त्यानंतर कट्टरतावाद हे देखील अंतर्गत सुरक्षेला असलेलं आव्हान आहे, किंवा मनी लॉन्ड्रिंग आहे. आता हे मेन प्रश्न नाही म्हणून मी काय म्हणलं, ह्याची तुम्ही काय करा, फ्लो चार्ट काढा आणि लगेच पुढे झाला. आता पुढं मेन प्रश्नाकडे झाला, ते काय म्हणतायत, बलप्रयोगाऐवजी तुम्ही काय करा, समन्वय, प्रतिबंध आणि लोक केंद्रित दृष्टिकोन. मग बलप्रयोगानं काय बरं गोष्टी साध्य होत नाहीत, त्याचा एक तुम्ही काय करा, मुद्दा करू शकता. बलप्रयोगानं गोष्टी का साध्य होत नाहीत, कारण बलप्रयोग केला तर गोष्टी तेवढ्या पुरत्या काय करतात, आपल्याला वर्क होताना दिसतात, कार्यान्वित होताना दिसतात. मग पुन्हा जैशी ती स्थिती कायम होण्याची शक्यता असते. हा माझा काय असेल, पहिला पॉइंट असेल. बरं चला, मी दुसरं काय म्हणतो की बलप्रयोग केल्यानंतर दुसरा मुद्दा काय निर्माण होऊ शकतो, मानवी हक्कांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता तुम्ही न्यूजमध्ये वगैरे ऐकत असाल तर सुरक्षा काय म्हणू आपण, बलांनी एखादी कारवाई केली तर मानवी हक्क संघटना काय करतात, त्या ठिकाणी प्रतिक्रिया तुम्हाला देताना
दिसतात. याशिवाय अजून काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही बलप्रयोगाचा वापर केल्यानंतर ज्या ठिकाणी वापर केलाय त्या ठिकाणी कट्टरवादाचा धोका वाढतो, रॅडिकलायझेशनचा धोका वाढतो. म्हणजे त्या ठिकाणी कारवाई झाली त्यानंतर काय होतं, बाह्य घटकांकडून, ज्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं त्या घटकांकडून रॅडिकलाइज केलं जातं की बाबा तुमच्यावर अन्याय होतोय, तुमच्यावर काय केला जातोय, अत्याचार केला जातोय. मग तो पॉईंट जो व्हॅलिड पॉईंट आहे, मग तो बलप्रयोग केल्यामुळे आपल्याला तो काय दिसतो की आपला उद्देश त्या ठिकाणी साध्य होताना दिसत नाही. आणि हे सगळ्या बलप्रयोगाच्या कारवाया आपण कशाच्या आधारावर करतो, तर काय करतो, गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवर करतो. मग दरवेळी तुमच्याकडे अशा प्रकारची माहिती उपलब्धच असेल याची आपल्याला शाश्वती देता येते का, देता येत नाही. आणि म्हणून काय म्हणलंय, हे जे आपण 4-5 पॉईंट जनरेट केले बघा, काय की आम्हाला बलप्रयोगावर केवळ अवलंबून राहता येणार नाही. मग आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला समन्वय साधायचा आहे, प्रतिबंध करायचा आहे आणि लोककेंद्रित दृष्टिकोन वापरायचा. तर हे जे प्रत्येकाचे तुमचे 3-3, 4-4 पॉईंट्स तरी जनरेट तुम्हाला करता आले पाहिजे. समन्वय कुणामध्ये, सगळ्यात आधी केंद्र राज्यांमध्ये समन्वय पाहिजे. असं होतं की केंद्राच्या सुरक्षा यंत्रणा आणि राज्याच्या सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये अनेकदा संघर्ष होताना दिसतो. मग सगळ्यात महत्वाचं काय, केंद्र यंत्रणा आणि राज्य यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय आवश्यक आहे. मग त्याला आपण पुन्हा सहकार्यात्मक संघराज्य हिच्याशी देखील जोडू शकतो. प्रश्न इंटरनल सिक्युरिटीचा आहे, कीवर्ड ऍड केला सहकारी संघराज्य तत्वाचा. मग हे जेव्हा परीक्षक वाचतो तेव्हा त्याला लक्षात येतं की मुलाचा अभ्यास आहे. मग या ठिकाणी मी शब्द काय वापरला, कीवर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तो तुम्हाला वापरता आला पाहिजे. याशिवाय समन्वय अजून कशांमध्ये, तर ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यामध्ये समन्वय पाहिजे. मग इंटिग्रेटेड अप्रोच, ज्याला आपण म्हणूया एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. म्हणजे यंत्रणांमध्ये सहकार्य पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या बाबा यंत्रणा कार्यान्वित आहेत का, तर आहेत. मग कुठले आहेत, तर मल्टी एजन्सी सेंटर. आता हे सगळं तुम्हाला थेरीमध्ये वाचायला मिळतं, काय मल्टी एजन्सी सेंटर. मग याद्वारे काय केलं जातं, तर मल्टी एजन्सी सेंटरद्वारे काय केलं जातं, तर कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्या ठिकाणी तुम्ही ते लिहिलं पाहिजे. याशिवाय मी बुलेटिनच्या लेक्चरमध्ये किंवा आपल्या मेन्स मॅरेथॉन मध्ये देखील घेतलेलं होतं नॅटग्रिड ही एक महत्वाची संस्था आहे आणि या संस्थेद्वारे काय केलं जातं, कोऑर्डिनेशन केलं जातं. मग हे जे महत्वाचे आहेत, आता ह्यांना स्पेसिफिक माहिती ज्याला आहे तोच या ठिकाणी व्यवस्थित लिहू शकतो. हे लक्षात घ्या, स्पेसिफिक माहिती. मी काय काय शब्द वापरले, नॅटग्रिडचा वापरलं, मल्टी एजन्सी सेंटर हे शब्द वापरले. त्या ठिकाणी तुम्ही समन्वयाच्या अंडर त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण इंटेलिजन्स ब्युरो यांच्या माध्यमातून सहकार्य आवश्यक आहे. कुणाला, वेगवेगळी जी राज्य आहेत त्यांना व्यवस्थित काय म्हणू आपण, विलगित केलेली, सेपरेट केलेली माहिती, त्या धोक्या संदर्भातील माहिती दिली गेली पाहिजे. कुणाकडनं, इंटेलिजन्स ब्युरोकडनं. मग हे समन्वयाचं काम आहे. हे सगळं आपण कशामध्ये टाकलं, समन्वयामध्ये. काही महत्वाचे शब्द वापरले बघा, नॅटग्रिड वापरलं, मल्टी एजन्सी सेंटर वापरलं. त्यानंतर प्रतिबंध कसा करणार, प्रतिबंध म्हणजे अशा प्रकारची आव्हानं निर्माण होऊच नयेत. कुठली जी आता आपण मगाशी बघितली, जी सुरुवातीला बघितली, ही आमच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हाने आहेत, ते आम्हाला निर्माण होऊ नयेत यासाठी आम्ही काय करू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की टेक्नॉलॉजीचा आपण पहिला पॉईंट घेऊ. काय, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. त्यानंतर आपण म्हणू की आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, तुम्ही ऐकलं असेल नाव. त्याच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे दुसऱ्या देशावर त्या देशानं राज्य पुरस्कृत दहशतवाद करू नये यासाठी दबाव आणणं. किंवा इंटेलिजन्स जो आपला ब्युरो आहे, या ब्युरोनं इतर देशांच्या एजन्सीमध्ये काय म्हणूया आपण, सहकार्य साधणं, समन्वय साधणं, जेणेकरून येऊ घातलेला जो हल्ला आहे, तुम्ही उदाहरण ऍड करू शकता, येऊ घातलेला दहशतवादी हल्ला आहे ते रोखण्यासाठी आम्ही काय करतोय, प्रयत्न करतोय, प्रतिबंध करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून रॅडिकलायझेशन होते. मग आम्ही काय करतोय, सोशल मीडियाचे आम्ही रूल्स तयार केलेत. तुम्ही ऐकलं असेल, सोशल मीडियाच्या संदर्भात इंटरमिडिएटरी रूल्स आपण तयार केलेले आहेत. मग ते कशासाठी आहेत, प्रतिबंधासाठी आहेत. कसल्या प्रतिबंधासाठी, ही अंतर्गत सुरक्षेची आव्हानं निर्माण होऊ नयेत
यासाठी. मग हे जी 2-3 उदाहरणं लोककेंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता. ते जी 2-3 उदाहरणं म्हणजे तुम्ही म्हणजे काय, लोकांची मनं जिंका. म्हणजे जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांनी लोकांमध्ये जाऊन एखादा कार्यक्रम राबवणं. मग तशी उदाहरणं जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग तुमची न्यूजकडे लक्ष पाहिजे. जसं की होतं ऑपरेशन सद्भावना होती. काय होती ऑपरेशन सद्भावना? की बाबा लोकांमध्ये जाऊन लोकांचा काय मिळवायचा, विश्वास मिळवायचा. त्यानंतर आपण इथं ग्रामसभेचं महत्व वगैरे टाकू शकतो. आणि अशा प्रकारे 1-2 हे जे पॉईंट, हे जे 2-3 पॉईंट टाकून आपण काय करूया, या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. धोका प्रश्नात काय आहे लक्षात घ्या की तुम्ही हा जो भाग आहे तो विसरू शकता. त्यामुळं प्रश्नाचं जे विभाजन आहे ते नीट केलं पाहिजे. त्यानंतर समन्वयाचा एक पॉईंट करायचा, प्रतिबंधाचा एक करायचा आणि काय म्हणूया आपण लोक केंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता याचा एक पॉईंट करायचा. आणि हे सगळं लिहिताना सुरक्षा दल, संस्था या अनुषंगानं लेखन करायचं. जसं आपण म्हणलं मागाशी कुठल्या संस्था वापरल्या, नेटग्रिड वापरली, त्यानंतर आपण मल्टी एजन्सी सेंटर वापरलं, त्यानंतर कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम वापरली. अशा प्रकारे या गोष्टींचा तुम्हाला समावेश करायचा आहे. ठीक आहे. मग अजून तुम्ही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचा मुद्दा ठिकाणी टाकू शकता. म्हणजे जेवढ्या संस्था तुम्हाला जोडता येतील तेवढ्या ठिकाणी तुम्ही त्या जोडू शकता. चला पुढे जाऊ. आता हे 10 मार्काचे 3 प्रश्न झाल्यानंतर 19वा काय प्रश्न आहे बघा. हा पण ओपन एंडेड क्वेश्चन आहे. अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेमध्ये आणि संस्थात्मक प्रतिसादात कोणते बदल आवश्यक ठरवते याचे परीक्षण करा. इथं पण तुमचं लक्ष पाहिजे. अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप आणि पुढे काय म्हणले, हे कशामध्ये बदल घडवते, सुरक्षा संरचनेमध्ये आणि संस्थात्मक प्रतिसादामध्ये. ठीक आहे. हा ओके. आता बघा मागासारखंच तुम्हाला 3 वाक्यात इंट्रोडक्शन वगैरे लिहायचं आहे. आणि इथं तुमचं लक्ष पाहिजे आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हान. आता आजच्या काळातील म्हणजे अंतर्गत सुरक्षा आव्हाने तर भरपूर आहेत. जसं मगाशी आपण लिहिलं, जशी मगाशी आपण लिस्टिंग केली. पण आजच्या काळामध्ये अजून काय नवीन दिसतंय तुम्हाला, मग त्या ठिकाणी तुम्ही सायबर सुरक्षा ऍड करू शकता, सायबर हल्ले ऍड करू शकता. त्यानंतर तुम्ही काय करू शकता की सोशल मीडियाद्वारे अंतर्गत सुरक्षेला आव्हान दिलं जाते. जसं मगाशी म्हटलं रॅडिकलायझेशन, ही काय आहेत आजच्या काळातील आव्हान आहेत. किंवा लोन वुल्फ हल्ला केला जातो. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये, एखादी व्यक्ती की ज्याचं रॅडिकलायझेशन झाले ती व्यक्ती काय करते, जाऊन एकटी हल्ला करते. म्हणून काय म्हणले, लोन वुल्फ हल्ला. मग त्याला काय आपण म्हणूया की मोठी यंत्रणाच पाहिजे हल्ल्याला, या स्वरूपात ती कार्य करत नाही. मग रॅडिकलाइज झालेली व्यक्ती देखील धोकादायक ठरू शकते. मग अशा प्रकारचं जर आपल्याला आव्हान असेल तर त्यांना रोखायला काय देखील आपल्याला अडचणी निर्माण होतात. मग म्हणून असं जर होत असेल तर मग आपण काय केलं पाहिजे बाबा, प्रश्न हे झाला अंतर्गत धोक्याचे बदलते स्वरूप. मग आपण काय केलं पाहिजे, तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी सुरुवातीला आपण काय म्हणू की त्याचे थोडे तुम्हाला पॉईंट्स त्या ठिकाणी लिहावे लागतील. धोक्याचे बदलते स्वरूप काय काय सांगितलं तुम्हाला मी आता म्हटलं की बाबा लोन वुल्फ हल्ला आहे तुमचा, त्यानंतर रॅडिकलायझेशन होतंय तुमच्या ह्याचं, त्यामुळे अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण होते, सोशल मीडियाचा गैरवापर होतोय, अशा प्रकारची नवीन हायब्रिड युद्ध, त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर, अशा प्रकारे. किंवा त्यानंतर आपण या ठिकाणी म्हणू शकतो की ड्रोनद्वारे हल्ले हे पण काय आहेत, हे बदलतं स्वरूप आहे. हे कसलं आहे, बदलतं स्वरूप आहे, ते देखील तुम्ही टाकू शकता, ड्रोन हल्ले. मग हे झाल्यानंतर मग आपण काय करतोय, आपल्या सुरक्षा संरचनेमध्ये काय बदल करतोय आणि संस्थात्मक याच्यामध्ये काय करतोय. तर मगाशीच तुम्हाला म्हटलं की आम्ही काय करतोय बाबा, की आम्ही मल्टी एजन्सी सेंटर, पुन्हा रिपिटेशन झालं तरी काय हरकत नाही. का, कारण प्रश्नाची मागणी आहे. मल्टी एजन्सी सेंटरची आम्ही स्थापना केलेली आहे, आम्ही नेटग्रिडची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आम्ही काय करतोय की सोशल मीडियाच्या अनुषंगानं आम्ही रूल्स केलेले आहेत, त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. आम्ही सीसीटीव्हीचा
काय म्हणू कार्यक्षमपणे आम्ही वापर करतोय. त्यानंतर आम्ही रिअल टाइम मॉनिटरिंग करतोय. अजून आम्ही काय करतोय केंद्र राज्य संबंधावर आम्ही भर दिलाय. आम्ही हे धोके ओळखून आमची जे ह्युमन रिसोर्सेस आहे म्हणजे आमचा जो ह्युमन रिसोर्स आहे त्यांना ट्रेनिंग देतोय. म्हणजे आपण काय म्हणूया आमच्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांना देखील आम्ही ट्रेनिंग देतोय. पॉइंट्स बघा. अजून आम्ही काय करतोय शहरी सुरक्षाच्या माध्यमातून करतोय. सागरी सुरक्षा, सागरी सुरक्षेवर देखील आम्ही विशेष भर देत आहे. सागरी सुरक्षा, सागरी सुरक्षामध्ये काय आहे आता जर तुम्ही न्यूज वाचत असाल किंवा बुलेटिन वाचला असेल तर बोर्ड ऑफ पोर्ट सिक्युरिटी आपण नव्यानं स्थापन केलंय. मग ते काय आहे हे आम्हाला आज स्थापन करण्याची गरज का भासली कारण सागरी सुरक्षा देखील महत्वाची आहे आणि ती कशाला जोडायची आपल्याला अंतर्गत सुरक्षेला जोडायची आहे. ठीक आहे. अजून कोणते कोणते मुद्दे आहेत की अनेकदा आपल्याला असं देखील दिसतं की आमच्याकडचे जे कायदे आहेत त्या कायद्यातून पळवाटा देखील काढल्या जातात. मग आम्ही कायद्यातून पळवाटा निघू नयेत यासाठी कायद्यामध्ये देखील सुधारणा करतोय. म्हणजे तुम्ही आमच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान दिलं तर आपण काय म्हणूया कायदेशीर यंत्रणा देखील तेवढी कशी पाहिजे मजबूत पाहिजे. त्यानंतर ह्युमन रिसोर्सेसचा आपण पॉईंट या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर आता हे आपण जनरल पॉईंट बघितल्यानंतर सीमा संदर्भातील पॉईंट. मग आम्ही सीमा व्यवस्थापन ह्याच्यासाठी काय करतोय तर आम्ही स्मार्ट फेन्सिंग करतोय. म्हणजे तर सेन्सर्स लावले जाणं वगैरे या गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय. मग त्याला आम्ही काय म्हणलं स्मार्ट सेन्सिंग. मग हे आम्ही बदल करतोय सुरक्षा संरचनेमध्ये आणि संस्थात्मक प्रतिसादामध्ये. ठीक आहे. आता संस्थात्मक ही सुरक्षा संरचना तुम्ही लिहिली. आता ह्याचा जर वेगळा मुद्दा करायचा असेल संस्थात्मक प्रतिसाद कीवर्ड आहे संस्थात्मक प्रतिसाद. मग इथं तुम्ही ह्याला आयडेंटिफाय करून तुम्ही काय म्हणू शकता इंटिग्रेटेड अप्रोच, एकात्मिक दृष्टिकोन, होल ऑफ गव्हर्नमेंट दृष्टिकोन. परत एकदा सांगतो होल ऑफ गव्हर्नमेंट दृष्टिकोन. त्यानंतर केंद्र राज्य यांच्यातील सहकार्य. हे आम्ही बदल आता केलेले आहेत कशामध्ये संस्थात्मक मध्ये. सुरक्षा संरचनेत तुम्हाला सांगितलं सीमेचं उदाहरण दिलं, सोशल मीडियाचं उदाहरण दिलं वगैरे वगैरे. मग हे दोन वेगवेगळे पॉईंट देखील आपण या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. मग याचं परीक्षण झाल्यानंतर मग उपाययोजना किंवा आव्हाने किंवा अजून हे सगळं करून देखील अजून काय आव्हानं शिल्लक आहेत वेळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. मग अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅकल करायचा आहे. प्रश्नाची फोड पहिल्यांदा कीवर्ड हा आहे बदलते स्वरूप, त्यानंतर सुरक्षा संरचना आणि तिसरा कीवर्ड आहे संस्थात्मक प्रतिसाद. 3 ह्याच्यामध्ये तुम्हाला बायफर्केट करून तो प्रश्न लिहायचा आहे. ओके. हा 10वा बघितला आपण. मगाशी आपण तो हा वाचला आजच्या काळातील. बघा प्रश्न बघा रिपिटेशन वाटू शकतात तुम्हाला. आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षांना आव्हानांना केवळ आता हे काय असतं सुरक्षित आव्हान आहे तुम्हाला दिलंय सांगा कुठले आहेत आजच्या काळातील. त्यानंतर इथं पण अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप. थोडंफार आपण काय करायचं आपल्या उत्तरामध्ये देखील वैविध्य राखायचा प्रयत्न करायचा. मग तुम्ही इथं वर जे मुद्दे लिहिलेत आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हाने आणि इथं काय म्हणलंय की अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप. साधारण बदलते स्वरूप काय आहे त्याचे सुरुवातीला पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. मग आता आपण बघितलं काय बदल होतोय लोन वुल्फचा हल्ला वगैरे, त्यानंतर सोशल मीडियाचा वापर, रॅडिकलायझेशन, खोटी माहिती, प्रपोगंडा, हे मुद्दे या ठिकाणी सुरुवातीला लिहायचे. म्हणजे वाचणाऱ्याला पण काय तुम्ही तेच रिपीट करताय असं वाटू नये. आता काही ठिकाणी आपले पॉईंट रिपीट झाले काय ते तुम्हाला सांगितलं मल्टी एजन्सी सेंटर, नॅटग्रीड वगैरे. आता त्याला ते मुद्दे इथं लिहिणंच अपेक्षित आहे कारण प्रश्नाची मागणीच त्या ठिकाणी ती सांगते. पण ज्या ठिकाणी आपल्याला रिपिटेशन टाळणं शक्य आहे त्या ठिकाणी ते आपल्याला करायचं आहे. चला पुढे जाऊया. सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने हाताळण्यात सीमा व्यवस्थापन संस्थांची भूमिका आणि काय म्हणलंय की तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचे महत्व विश्लेषित करा. सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने हाताळण्यात सीमा व्यवस्थापन संस्था. मग आपल्याला लगेच आठवलं पाहिजे इथं आपल्याला काय काढणं शक्य आहे आपल्याला मॅप काढणं शक्य आहे. पुन्हा मॅप का काढायचा प्रेझेंटेशन चांगलं होतं तुम्हाला कमीत कमी काय म्हणू आपण शब्दामध्ये अधिक व्यक्त होता येतं. दिसताना उत्तर चांगलं दिसतं आकर्षक दिसतं. जिथं शक्य आहे तिथं पुन्हा इथं काय करायचं मॅप भारताचा काढू शकतो. आणि आता यामध्ये काय दाखवायचं आहे सीमावर्ती भागातील आव्हाने. मग इथं भारताचा मॅप तुम्ही काढल्यानंतर तुम्ही इथं काय दाखवू शकता जम्मू काश्मीरचा जो प्रदेश आहे पाकिस्तानला लागून तो प्रदेश त्या ठिकाणी दाखवायचा आहे.
त्यानंतर तुम्ही चीनला जो जी आपली सीमा लागून आहे तो प्रदेश दाखवायचा आहे. त्यानंतर म्यानमारची सीमा आहे तो देखील प्रदेश तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. नेपाळ, भूतान ही देखील हा जो प्रदेश आहे ती देखील तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. आणि महत्वाचं की अनेक लोकांच्या इथं लक्षात येणार नाही, सीमा म्हणली ना, सीमा फक्त काय आपली जमिनीची सीमा नाही तर सागरी सीमा. मग सागरी सुरक्षेच्या अनुषंगानं जो आपला किनारा आहे त्या अनुषंगानं देखील तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता किंवा तो मुद्दा आपल्याला तो लिहायचा आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं जे आहे ते आपलं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस भारत आणि पाकिस्तानच्या अनुषंगानं या ठिकाणी महत्वाची जबाबदारी कुणाकडे आहे? BSF कडे आहे. त्यानंतर भारत तिबेट सीमा दल याची जबाबदारी काय आहे? चीनच्या सीमेच्या अनुषंगाने आहे. सशस्त्र सीमा दल याची जबाबदारी नेपाळ आणि भूतानच्या अनुषंगाने आहे. आसाम रायफल्स याची जबाबदारी ईशान्य भारताच्या अनुषंगाने आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं सागरी सुरक्षा भारतीय तटरक्षक दल याची जबाबदारी काय आहे? आपला जो समुद्र किनारा आहे यांचं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये आहे. आता हे तुम्ही लिहिलं पण सुरक्षा आव्हाने त्याला जोडून लिहिता आली पाहिजे. BSF म्हटलं, BSF ची जबाबदारी भारत पाकिस्तान सीमा लिहिलं, पण त्यांची काय जबाबदारी आहे तर दहशतवाद्यांची घुसखोरी होणार नाही. त्यानंतर आपण काय म्हणूया अंमली पदार्थांचा व्यापार होणार नाही या अनुषंगाने कार्य करणार आहे. दुसरं मी तुम्हाला म्हटलं भारत तिबेट सीमा दल यांच्या अनुषंगानं काय? चीन बरोबर आपलं काय संघर्ष आहे? सीमावाद आहे. मग त्या अनुषंगानं पेट्रोलिंगच्या अनुषंगानं महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरं मी तुम्हाला काय म्हणलं? सशस्त्र सीमा दल. आता नेपाळ, भूतान या देशांबरोबर आपले फारसे सीमावाद होत नाहीत. मग त्या ठिकाणी काय करणार आहे हे सीमा दल? तर त्या ठिकाणी तस्करीच्या अनुषंगानं, अंमली पदार्थाची तस्करी या अनुषंगानं हे दल काय करणार आहे? व्यवस्थित कार्य करणार आहे. आसाम रायफल्स म्हणले की तुम्हाला आठवलं पाहिजे ईशान्य भारतमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो तर नार्कोटिक्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर आपण काय म्हणूया मानवी तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी या अनुषंगानं आसाम रायफल्सची भूमिका आहे. मग हे तुम्ही काय काय केलं नीट बघा. कशा प्रकारे आयाम जनरेट केले, वेगवेगळे सुरक्षा दल सांगितली, त्याला उदाहरण जोडून सांगितलं की आमच्या इथं नक्की कुठलं सुरक्षा आव्हान त्यामुळं तयार होते, मग ते आम्ही कशा पद्धतीने टॅकल करणार आहोत. आता हे सीमा व्यवस्थापन झाल्यानंतर आता तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आम्ही काय करणार आहे तर स्मार्ट फेन्सिंग करणार आहे. मग तंत्रज्ञानाचा वापर करून आम्हाला काय करता येईल की घुसखोरी या ठिकाणी रोखता येईल. मग ते कशा प्रकारे करायचं आहे? सेन्सरचा वापर करणार आहे. सेन्सरचा वापर केल्यानंतर काय होणार आहे की जी घुसखोरी आहे त्याला आपल्याला प्रतिबंध करता येऊ शकतो. यासाठी आपण अजून काय करू शकतो तर ड्रोन्सचा वापर करू शकतो. ड्रोन्सचा वापर केल्यामुळे त्या भागामध्ये निगराणी करता येऊ शकते. याशिवाय आपण उपग्रहांचा वापर करू शकतो. मग हे आपण काय केलंय तर तंत्रज्ञानाचं उपयोजन केलेलं आहे आणि त्यांनी आपण कशाचं आव्हान पेलतोय? अंतर्गत सुरक्षेचं. मग अशा प्रकारे हे जे दोन गोष्टी आहेत तुम्हाला जोडून दाखवता आल्या पाहिजेत. आणि शेवटी जो आहे तुम्हाला निष्कर्ष 3 वाक्यामध्ये लिहायचा आहे. बघा आपण इंटरनल सिक्युरिटीचे 5 प्रश्न बघितले. 5 प्रश्न 1-2 प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न ओपन एंडेड क्वेश्चन आहेत. तुम्हाला प्रश्न नीट वाचावा लागेल, त्याचं इंटरप्रिटेशन नीट करावं लागेल, त्याची फोड करावी लागेल आणि ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे की कोणता प्रश्नाचा भाग तुम्ही लिहायचा विसरला नाही पाहिजे. म्हणजे प्रश्नामध्ये वाक्य जे दिलंय याचा अर्थ ते कोणत्या तरी कारणामुळे दिलंय व तुम्हाला त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे. यू हॅव टू से समथिंग ऑन दॅट स्टेटमेंट. आणि म्हणून मग ते झाल्यानंतर मग तुम्ही मुख्य जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये जो तुम्हाला गाभा विचारलाय त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी अप्रोच तुम्ही करू शकता. हे करताना मी तुम्हाला आधी पण सांगितलं इंट्रोडक्शन इतरांपेक्षा मला कशी वेगळी करता येईल. इंट्रोडक्शन झाल्यानंतर बॉडी तुम्ही लिहाल, त्यामध्ये मुद्दा लिहिल्यानंतर त्याला जोडून मला उदाहरण देता येतंय का या अनुषंगाने तुमचा प्रयत्न असला पाहिजे. ही गोष्ट मान्य आहे, प्रत्येक मुद्द्याला उदाहरण सापडणार नाही, पण जिथे शक्य आहे तिथे तुम्ही दिलं पाहिजे. आणि निष्कर्ष देखील आपल्याला वेगळा लिहायचा आहे. ज्या ठिकाणी डायग्राम काढणं शक्य आहे, मॅप काढणं शक्य आहे तिथं तुम्हाला ती काढायची आहे. ज्या ठिकाणी कीवर्ड वापरणं शक्य आहे तिथं कीवर्ड वापरायलाच पाहिजे. बघा आज आपण GS3चं डिस्कशन या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्हाला यातून काही नवीन इन्साइट्स मिळाल्या असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.